जगात जर पाहिलं तर भारत विशेष आहे, भारतात जर पाहिलं तर महाराष्ट्र विशेष आहे, महाराष्ट्रात जर पाहिलं तर वारकरी संप्रदाय विशेष आहे, वारकरी संप्रदायामध्ये जर पाहिलं तर 4 गोष्टी विशेष आहेत: संत, ग्रंथ, पंथ, भगवंत. काय 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 काय? संत, ग्रंथ, पंथ, भगवंत. याच्यात आपल्या जीवनाचा अंत की आपण पुढच्या जन्मात संत. काहीच विचार करायचा नाही. याला प्रमोशन म्हणतात. मराठी शब्द दिला पाहिजे, माझं चूक झाले. पदोन्नती. चला ठीक आहे, पुनश्च बोलू. मग तुम्ही म्हणतात महाराष्ट्र श्रेष्ठ आणि भारत श्रेष्ठ. अरे हे सगळं निर्विवाद सत्य आहे. पटण्या इतकी स्वच्छ बुद्धी पाहिजे. बर 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 बर. मग बाकीच्या राज्यात नाही का? अरे राज्य कशाला घेतो भल्या माणसा? ब्रह्मांडात नाही वारकरी संप्रदायासारखं. असं इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली, इंडो, चायना, डेन्मार्क, नेपाळ, भूतान, सिलोन, पाकिस्तान, तुर्कस्तान, अफगाणिस्तान, किर्गिस्तान, अरबस्तान, बलुचिस्तान, पाकिस्तान, शेवटी या हिंदुस्थान. कुठेच नाही विशेष. मग आम्ही तपास करतो. जा, एक विमान असं आहे एका तासाला बरं का 1000 किलोमीटर धावतं. त्या विमानात बसून जग फिरून ये. कशाला खेड्यामध्ये थांबतो? एका तासात जग फिरून ये. चला, इतक्या दूर काही शक्य नाही. आपल्याच भारतामध्ये हिंडत फिरू. असं आहे का कुठे? असं आहे का कुठे? कीर्तनकार बोलला ते बरोबर आहे का चुकीचं आहे? तपासत राहावं. सांगा पटकन. वंग प्रांतात जायचंय आपल्याला. वंग प्रांत कोणतं महाराज? द्राविड, उत्कल, वंग. द्राविड, उत्कल आणि वंग. आलं का? बंगाल प्रांताचं खरं नाव वंग आहे. त्याच्या पुढचं सांगतो तुम्हाला. रामापुरा गावाला गेले, त्या ठिकाणी पाहिलं देवीची आरती उतारली, देवीला शाल पांघरवली, प्रसाद वितरण केलं, पुजाऱ्याला दक्षिणा दिली, मंदिराच्या कमिटीची पावती फाडली आणि घरी आले. अरे मोक्ष प्राप्तीची साधना सांग. जी पाठशाला मुमुक्षु पाठशाला पंढरपूरला आहे. बाबांचं परभणीकर गुरुजींचं गाव पाहिलं मी, तिथे भागवत सांगितलं. आजही पोथीचं घर आहे. त्या घराला पोथीचंच घर म्हणतात. तिथे जाऊन आलो. ज्या ठिकाणी मुमुक्षुला ज्ञान मिळतं, हा बोला पुढे, बुद्धीला खुराक मिळते, बोला पुढे परमार्थ पोषक विचार मिळतात. असं काय आहे ते सांग. चला आपण निघून जाऊ आता. मेहबूब नगर जिल्ह्यात, काल्पनिक नाही आहे, आंध्र प्रदेशात मेहबूब नगर आहे. म्हणजे जिल्ह्याचं गाव आहे. काहीच नाही महाराज. तडाक निघून जाऊ आपण. तिरूचा पती राहतो. म्हणजे काय? तिरू म्हणजे लक्ष्मी आणि पती म्हणजे माझा. मी म्हणाल तिरू तुम्ही कसं काय अर्थ लावतात? पटकन बोला. केरळची राजधानी काय आहे? इतका टाइम नाही लागायला पाहिजे. तिरू अनंतपुरम. तिरू म्हणजे लक्ष्मी, अनंत म्हणजे विष्णू, पुर म्हणजे गाव. गेले तिथे, त्या ठिकाणी पाहिलं काय आहे? सोनच सोन आहे, सोनच सोन आहे. पण उपासना महाराष्ट्रासारखी आहे का? अनंतनाग नावाचा जिल्हा काश्मीरमध्ये आहे. भारतात 656 जिल्हे आहेत. मोजू नका, भरोसा ठेवा. कुठे बोलायला सांगू करू सुरुवात? काहीच नाही महाराज. केशर टाकलेला हलवा बनवला. आपण शिरा म्हणतो, ते हलवा म्हणतात. काय झालं? काही नाही. त्याच्यामध्ये काय टाकलं? अक्रोड टाकले. अक्रोड तयार होतात काश्मीरमध्ये. शेवटी बोला पटापटा. ऐसे संत जन, ऐसे हरिदास, ऐसे हरिदास, ऐसे संत जन, ऐसे हरिदास, ऐसे संत जन, ऐसे हरिदास. देश संग मोठे, ऐसा नाम देश संग बोले, ऐसा नाम देश संग बोले. काही लोकांना वाटलं आबोबा भूगोलातली माहिती सांगतोय, काहींना वाटलं इतिहास सांगतोय, काही बोबा म्हणतील आवेश मध्ये बोलतोय. अरे बोलू द्या, काही बिघडत नाही. मी पुनश्च तुम्हाला सांगतो, हे जे चरण आहे पंढरीपर प्रकरणातला शेवटचा अभंग आहे. उदंड पाहिजे त्याच्यातलं चरण आहे. ऐसा नाम हो सांगा कुठे? तुकाराम महाराज विचारतायत. मग आपण काहीच करायचं नाही. जो माणूस इतिहासाचा एम ए झालेला आहे, भूगोलाचा एम ए झालेला आहे किंवा बी ए झालेला आहे,
त्यालाच विचारू असं सांगून दाखवतो ते कुठेच नाही. मग काय आहे महाराष्ट्रात? संत ग्रंथ पंत भगवंत. पूर्ण भारतभर 29 राज्य आहे. 29 राज्यामध्ये 5,60,000 गाव आहे. कस काय भर करावं आता? 5,60,000 गाव आणि कस काय? मग तुला कोणी सांगितलं मोजायचं? ऐकून घे, काही मोजण्याच्या भानगडीत पडू नको. पूर्ण भारतभर 656 जिल्ह्यात 4 भाषा बोलतात, 14 भाषा बोलतात, 4 धर्माचे लोक राहतात. 1,26 कोटी लोकांमध्ये. आणि जर पाहिलं महंत राष्ट्र महाराष्ट्र आहे. पूर्ण भारतभर 252 संतांची यादी आहे. आकडा काय दिला? आकडा 252 संतांची यादी महाराष्ट्रभर आहे. विठ्ठल संतांची मांदी याडी सांगणार तेवढ्या संतांची मांदी याडी आली. संत दर्शन मंगल आहे, गाईचं दर्शन मंगल आहे, सुवासींचं दर्शन मंगल आहे, सूर्यदर्शन मंगल आहे, ग्रंथ